आदरणीय शाळेचे मॅनेजर रेव्हरंड फादर विजय लोटस, सहाय्यक धर्मगुरू रेव्हरंड फादर एडविन टाकरे, आजच्या सेवानिवृत्त होणाऱ्या माझ्या सहकारी शिक्षिका सौ मिनाल इग्निशियस परेरा, त्यांचे यजमान इग्निशियस परेरा, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित पाहुणे मंडळी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी, आज आपण मिनाल मॅडम यांचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलेलो आहोत. कहीं दूर जब साथी कोई जाए, ऐसा लगे कुछ छूटा ही जाए, छूटा ही जाए. आजही आठवतो तो 17 फेब्रुवारी 1999चा दिवस. मिनाल मॅडम आपले या शाळेतील येणे हे अकल्पितच. मिनाल मॅडम एक भारदस्त व्यक्ती आणि व्यक्तिमत्व. आपल्या असण्याने आमच्या शाळेला, आमच्या वर्गाला आणि आमच्या स्टेजला भरलेपणा, हा भरलेपणा, हा भारदस्तपणा यापुढे आम्ही मुकणार आहोत. मिनाल मॅडमच्या आयुष्याला अनेक कांगोरे, इयत्ता पहिलीचा वर्ग समर्थपणे तयार करायचा मोठे चिकरीचे आणि जबाबदारीचे काम. वाटताना वाटतं पहिलीचाच वर्ग, पण नाही, ते खरे बालगोपाळ. त्यांना घडवण्याचं मोठं काम तुम्ही खूप परिश्रमपूर्वक केलं. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया तुम्ही घातला. अनेकांना तुम्ही अगदी त्यांच्यासोबत खाली बसून त्यांना अक्षरांची ओळख करून दिली. आणि मॅडम, तुम्ही शिकवत असताना विद्यार्थ्याला जर समजलं नाही तर ते समजेपर्यंत तुम्हाला चैन पडत नसते. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, अक्षरांची ओळख देता देता, अक्षरांची ओळख देता देता तुम्ही बळ दिले पंखांना. अक्षरांची ओळख देता देता तुम्ही बळ दिले पंखांना, पाखरांना उंच उडण्यासाठी. शिस्तप्रिय मिनाल मॅडम. मिनाल मॅडम, तुम्हाला परमेश्वराने आवाजाची अतिशय सुंदर अशी देणगी दिलेली आहे. मोठा आवाज, आणि सांगू का, एक बोंब आणि सगळे चिडीचिड. आणि मिनाल मॅडमच्या शिस्तीविषयीचं काय सांगायचं, त्यांची तळमळ म्हणजे प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थितपणे युनिफॉर्ममध्ये आहे की नाही, प्रत्येक विद्यार्थिनीने 2 वेण्या घातलेल्या आहेत की नाही, त्यांनी लाल रिबीन लावलेली आहे की नाही, त्यांनी स्वच्छतेचे पालन केलेले आहे की नाही, सकाळचा नाश्ता त्यांनी घेतलेला आहे की नाही, या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असेल. आणि या सर्वांमध्ये तुम्हाला माहिती आहे, मिनाल मॅडम ऑलवेज स्वतःचा पदर खर्च करत. कुणाकडे काही नसेल ना तर ते बिंदास आणून दे. म्हणजे इथे काय आहे ना की फक्त डिमांड नाही करायचा, तर ते डिमांड पूर्ण करण्यासाठी जो आवश्यक आहे तो सप्लाय पण त्यांनी ठेवलेला आहे. आणि हे दातृत्व आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आपण नंतर त्यांच्या आयुष्याचा पुढचा कांगोरा पाहत आहोत, तो आहे मास्टर शेफ. काय आहे ना, मिनाल मॅडमच्या हाताला अतिशय सुंदर चव. तुम्ही जे बनवता जे चविष्ट, आरोग्यदायी आणि त्याच वेळी प्रत्येकाचं भरणपोषण करणारं. म्हणजे कसं म्हणतात माहितीये, शेअरिंग डबल्स युअर जॉय. आणि मिनाल मॅडम, तुमच्याकडे जो खानपान खजाना होता ना, त्या खजानाचं तुम्ही मुक्त हस्त वितरण केलेलं आहे. इन टुडेज वर्ल्ड वेअर द यूट्यूब रेसिपीज, you cannot live without it, you know. But for us, Minal Madam is self-made master chef, and the aroma of your signature dishes will always linger in our memories. We go to the family front. एक चौकोनी कुटुंब, आणि ह्या कुटुंबाला चांगले धार्मिक संस्कार देण्याचं काम मिनाल मॅडमने केलं. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन मार्गी लावलं. आज आपण पाहत आहोत की वर्गातल्या आणि शाळेतल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना ती पाठबळ सतत लाभत असतं. मिनाल मॅडम, तुमच्या नातवंडांकडून तुम्हाला हीच प्रेम आणि माया सदोदित मिळत राहो. तुम्हाला माहितीये, कुणाचंही दुःख कळलं ना की मिनाल मॅडमचे डोळे टाचकन भरून येतात. आणि या सहृदयी मिनाल मॅडम तुमच्या आनंदात जितक्या हौशीने त्या सहभागी होतात, तितक्याच सहजतेने त्या तुमच्या दुःखात सुद्धा असतात. आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, रक्ताची नाती
दाट असतात, पण अश्रूची नाती त्याहीपेक्षा घनदाट असतात, हे निश्चित. आमचे मीनल मॅडम हा डॉक्टर पण आहे. म्हणजे कसं, कुणालाही कधी बरं नसलं ना की त्या पटकन सांगत, अरे असं करा, अरे मुलाला हे द्या, आणि ही साधी सोपी इलाज आपल्याकडे उपलब्ध. आणि त्या आजीबाईंच्या बटव्यातून सांगितलेल्या औषधाचा अगदी परिणामकारक असा इफेक्ट सगळ्यांवर व्हायचा आणि सगळे बरे व्हायचे. हिलिंग फक्त फिजिकल असतं का? नाही ना, ते स्पिरिच्युअल पण असतं. आणि मीनल मॅडम, यू हॅव गॉट अ गिफ्ट ऑफ फिजिकल अँड स्पिरिच्युअल हिलिंग, बिकॉज तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थनेचं पाठबळ ठेवलेलं आहे. आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तुमच्या आनंदाच्या क्षणांमध्ये, तुमच्या कुटुंबियांच्या आनंदाच्या क्षणामध्ये आमचा वाटा तुम्ही केलेला आहे. त्यांच्यासाठी अनेक वेळा तुम्ही स्पॉन्सरशिप मिळवलेली आहे. शाळेतल्या मॅडमबाई विचार केला तर त्या नेहमी सगळ्यांना सहकार्य करणार आहेत. कोणतंही काम सांगा, कोणतंही काम, पण त्या एव्हर रेडी असतात. आणि आमच्यासाठी मीनल मॅडम आधार आहे, आजपर्यंत आहेत आणि पुढेही असणार आहे. तुमच्या या आयुष्यामध्ये परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिलेला आहे, आणि म्हणून गुड बाय म्हणावंसं वाटत नाही. म्हणून मला फक्त म्हणावंसं वाटतं, इट्स नॉट अ गुड बाय बट अ ट्रान्झिशन. अ ट्रान्झिशन for the time, for yourself, for your family, for the things you love to do. May the good Lord bless you with good health and happiness always. जाता जाता कितीही सुखात असली तरी कुठेतरी संपणारी एक वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. या नवीन पहाटेसाठी प्रार्थनामय शुभेच्छा. थँक्यू.